हॅलो नमस्कार सगळ्या ताईंना. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा कटिंग बघणार आहोत. ज्या ज्या ताई लाईव्हला येतात, रोज आपला दुपारी 2 वाजता लाईव्ह असतो शिवण क्लास. ब्लाऊजचा शिवण क्लास आपण चालू केलेला आहे 1 जानेवारीपासून. अजून कोणी ताईंनी नाही बघितला तर नक्की जॉईन करा. एकदम फ्री शिवण क्लास आहे आणि नंतरचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला फ्री बघायला मिळतील. तर 34 इंच साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण इथं आज कटिंग करणार आहोत. पेपर पॅटर्न एकदम युनिक आहे आणि सोपा पण आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर एकदम सुंदर सुरेख असा बसतो. ज्यांना ज्यांना डिटेल पाहिजे असतील त्यांनी लाईव्हच्या क्लासला नक्की या, तिथं तुम्हाला सगळे डिटेल मिळतील. तर पहिल्यांदा आपण उंची टाकून घ्यायची आहे. इथं मी माप आता तुम्हाला दाखवली तशी छाती उंची, शोल्डर, पुढचा गळा, मागचा गळा. त्यानंतर हा आपण 3 पीस प्रिन्स कट करणार आहोत म्हणजे विथ क्रॉस पट्टी. त्यानंतर अपेक्स पॉईंट, बस्ट पॉईंट घेतलेला आहे आणि टक्स वगैरे याची सगळी मी माप डिटेलमध्ये घेतलेली आहेत. ज्यांना पाहिजेत त्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा उंची टाकून घेऊयात आपण. डबल फोल्ड केलेला आहे पेपर, इकडच्या बाजूला फोल्डिंग आहे आणि ही लाईन जी आहे ती या लाईनला लंबमध्ये असावी म्हणजे काटकोनात असावी, तिरका असू नये पेपर. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण उंची टाकून घेऊयात बघा ताईंनो. तर उंची आपली आहे 13.5 इतकी तयार. ठीक आहे. तर 13.5 इतकी आपण पहिल्यांदा तयार उंची टाकून घ्यायची घडीच्या बाजूला आणि त्यानंतर त्यामध्ये 1.5 इंच वाढवायचे आहेत. ठीक आहे. पूर्ण तुम्हाला दिसतंय ना? ओके. हे 1.5 इंच वाढवायचे. त्यानंतर बघा 13.5 इंच पुढच्या बाजूला सुद्धा टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये 1.5 इंच वाढवायचे. एकदम सोपा पॅटर्न आहे. तुम्ही एकदा बघितलात तर तुमच्या छान असा लगेचच लक्षात राहील. तर आता ही जी आपली हाईट येते ती ड्रॉ करून घ्यायची. मार्जिन सहित आपली ही उंची आलेली आहे. आता आपण छातीचा चेस्टचा भाग टाकून घेऊयात. तर आपली छाती आहे 34 इंच म्हणजे 8.5 इंच इतकी आपली छातीची घडी होते तयार. 8.5 मध्ये आपण 1.5 इंच ॲड करायचं आहे. सॉरी 2 इंच ॲड करायचं आहे 8.5 मध्ये म्हणजे झाले 10.5. तर टोटल 10.5चं मी मार्किंग करून घेतलं बघा. आणि खालच्या बाजूला आपण कमरेच्या ठिकाणी तितकंच मार्किंग करून घ्यायचं आहे 8.5 आणि 10.5. ठीक आहे. तर आता ही पण लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. ही झाली आपली तयार चेस्ट. ठीक आहे. त्यानंतर ना ही झाली आपली मार्जिन ब्लाऊजची. आता बघा यानंतर आपण टाकायची आता गळा रुंदी. तर कोणत्या पण साईजचा ब्लाऊज असेल, फक्त हेवी साईजचे जे ब्लाऊज असतात 40+ त्यासाठी आपण गळा रुंदी वेगळी ठेवायची आणि त्याआधीचे सगळे जे ब्लाऊज असतील 30 पासून 40 पर्यंत त्यांच्यासाठी गळा रुंदी फिक्स 2.25 इंच इतकी ठेवायची. तर 2.25 इंच इतकी मी गळा रुंदी ठेवली. त्यानंतर 2.5 इंच इतका आपला तयार शोल्डर आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं मार्जिनसाठी. ठीक आहे. म्हणजे आपला टोटल शोल्डर किती झाली आपण मोजूयात. तर टोटल शोल्डर आपली 5.25 इतकी झालेली आहे. ठीक आहे. 5.25 इतकी शोल्डर झाल्यानंतर आपण मुंडा घ्यायचा आहे 6.25 इतका. 1 इंच वाढवून घ्यायचा शोल्डरमध्ये. तर हा आपला मुंड्याचा पॉईंट मिळाला. त्यानंतर इकडून सुद्धा आपण टाकून घ्यायचं असं 5.25 म्हणजे आपल्याला इथं स्क्वेअर आखता येईल. आता इथून सुद्धा आपल्याला 6.25 इतकं टाकून घ्यावं लागणार. ठीक आहे. आता हा स्क्वेअर आपल्याला आखून घ्यायचा आणि मुंड्याचा आकार सुद्धा काढून घ्यायचा. तर पहिल्यांदा आकार आखून घेऊया. थोडंसं डार्क करते मी तुम्हाला व्यवस्थित दिसावं यासाठी. ही सुद्धा लाईन जॉईन करून घेऊया वरतीपर्यंत. ठीक आहे. आता हा मुंड्याचा आपला स्क्वेअर आखून झाला. आता मुंड्याचा समोरचा मुंड्याचा जो आकार आहे तो 1 इंचावरती द्यायचा आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार 2 इंचावरती द्यायचा. ठीक आहे. आणि हा आकार जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा मुंड्याचा आकार. बघा समोरचा मुंड्याचा आकार खोल काढलेला आहे आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार जो आहे तो थोडासा पसरट असा काढलेला आहे, खोल घेतलेला नाहीये जास्त. आता आपला जो समोरचा गळा आहे, पुढचा गळा आपला आहे 5.5 इतका रेडी आहे. तर इथं आपण
5.5 इतकं टाकून घेऊयात. ठीक आहे. तुम्हाला हवे असेल तर आणखी अर्धा इंच तुम्ही वरती टाकून घेऊ शकता. तर गळा रुंदी मी इथं पण 2.25 इतकीच ठेवणार आहे. जास्त खोली ठेवणार नाही आहे गळ्याला. तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही जास्त 2.5 3 सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर हा स्क्वेअर आखून घ्यायचा. गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. ठीक आहे. आता गळ्याचा आकार अंदाजे राऊंड शेप मध्ये आपण काढून घ्यायचा. हा झाला समोरचा गळा. मुंडा झाला, उंची टाकून झाली आणि चेस्ट पण टाकून झाली. आता आपण काय करायचं आहे, क्रॉसपट्टीचा आकार घ्यायचा आहे. क्रॉसपट्टीचा माझं जे माप आहे ते 2.5 आणि 3 आहे. हे सिंपल ब्लाऊजसाठी आहे, म्हणजे कटोरीच्या ब्लाऊजसाठी. त्यापेक्षा आपल्याला घ्यायचं आहे अर्धा इंच कमी, म्हणजे मी 2.5 आणि 2 इतकं माप घेणार आहे. 2.5 आणि 2 इंच इतकं माझं क्रॉसपट्टीचं माप झालं. आणि यामध्ये बघा आपल्याला मार्जिन सुद्धा ॲड करायचे आहे. तर फक्त या पुढच्या भागाला फक्त मार्जिन ॲड करायची. आपण कमरेतल्या भागाला मार्जिन ॲड करायची नाही, तो तेवढाच ठेवायचा. इकडच्या बाजूला आपला बरोबर झाला मार्जिन सहित 3 इंच आणि या बाजूला झाला 2 इंच. ठीक आहे. तर हा आकार आता आपण ड्रॉ करून घेऊयात. तुम्हाला जर हा फास्ट वाटत असेल व्हिडिओ तर थोडंसं स्पीड स्लो करा व्हिडिओचं आणि तुम्ही पाहू शकता मी काय डिटेल वगैरे आणि कारण कमी का केला, किती वाढवले याचं तुम्हाला थोडंसं अंदाज येईल. तर 1/2 इंच थोडासा आकार स्लोप घ्यायचा आणि थोडासा तिरका आकार आपण क्रॉसपट्टीचा कसा असतो तसा देऊन घ्यायचा. थोडासा नकळत बघा थोडासा गोलाकार मी देऊन घेतलेला आहे क्रॉसपट्टीला. आता आपला हा बेस तयार झाल्यानंतर आपण काय करायचे आहेत, आता एपेक्स पॉईंट आणि बस्ट पॉईंट काढून घ्यायचे. तर चॅनलवरती मी पोस्ट सुद्धा टाकलेली आहे. आपले एपेक्स पॉईंट बस्ट पॉईंट प्रत्येक साईजनुसार, चेस्टनुसार, त्यानंतर उंचीनुसार किती कमी जास्त घ्यायचा तर याचा चार्ट आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. पोस्ट टाकलेली आहे चॅनलवरती, नक्की बघा आणि तिथून स्क्रीनशॉट मारून तुम्ही घेऊ शकता. तर बस्ट पॉईंट आपला 3 इंचावरती घेणार आहे मी. एपेक्स पॉईंट घेतला 9.5 इंच, बस्ट पॉईंट 3 घेतला. त्यामुळे क्रॉसपट्टीच्या इथं पण आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं सेम. ठीक आहे. हा आपला पॉईंट मिळाला जिथं आपला प्रिन्स कटचा आकार तयार होणार आहे. तर इथं आता जो टक्स आहे तर तो कसा घ्यायचा, तर आपण नेहमी काय करतो या बाजूला टक्स घेतो, पण आपल्या या पॅटर्नमध्ये आपण दोन्ही बाजूला टक्स घेणार आहे. तर दोन्ही बाजूला कितीचा टक्स घेणार, तर मी 34 इंच चेस्ट आहे आणि स्मॉल टू मीडियम चेस्ट आहे, त्यामुळे 1.5 इंचाचा टक्स घेणार आहे. बघा इथं 1.5 इंचाचा टक्स आपण घेणार आहे. आता हा आकार ड्रॉ करून घ्यायचा टक्सचा. बघा अशा पद्धतीनं. आता हा आपला टक्सचा आकार झाला. आता जो आपला प्रिन्स कटचा आकार असतो तो इथून मुंड्यातून कसा द्यायचा तर त्याचं पण मेजरमेंट आहे. बघा या पद्धतीनं मुंड्याचा जो आपण क्रॉस आखलेला आहे किंवा स्क्वेअर आखलेला आहे तिथं अशा पद्धतीनं मार्किंग करून घ्यायचं. 1/2 इंच आणि 1/2 इंचावरती, म्हणजे टोटल 1 इंच आणि तिथून 1/2 इंच कमी. बघा तुम्हाला दिसतंय 1/2 इंच आणि तिथून 1/2 इंचावरती अशी 2 मार्किंग करून घ्यायची जवळजवळ. आता आपण काय करायचं आहे, आपला जो हा आकार आहे तो थोडासा स्ट्रेट नेऊन नंतर राऊंड शेप करत करत पहिल्यांदा या टक्सला आणून मिळवायचा आहे. बघा मी अंदाजे थोडा काढला, आता तुम्ही याला डार्क करू शकताय. तर थोडा स्ट्रेट न्यायचा आणि तिथून राऊंड शेपमध्ये थोडासा कर्व करायचा आणि असा गोलाकार काढून घ्यायचा. एकदम सोपा आहे बघा. आता याच पद्धतीनं हा दुसऱ्या पॉइंटला सुद्धा आपण आकार काढून घ्यायचा सेम या पॉइंटमधून. बघा आणि थोडासा डार्क करून घ्या तुम्हाला आकार समजण्यासाठी. कटिंग करताना व्यवस्थित कट करूया आपण. ठीक आहे. हे आपले 2 आकार झाले. ओके. हा आता मी इथं हा अंडरलाईन भाग करते म्हणजे तुमचा गोंधळ व्हायला नको. तर हा जो भाग आहे तो कट होऊन जाणार आहे आपला पेपरचा आणि बाकीचा हा पार्ट आणि हा पार्ट वेगवेगळे तयार होणार आहेत. आणि हा पण जो पार्ट आहे अंडरलाईन आता करते मी, तर हा पण आपला पार्ट टक्सचा कट होऊन जाणार आहे. तर इथपर्यंत आपलं कटिंग तुम्हाला कळालं. आता यानंतर काय करायचं आहे बघा, अर्धा इंच
या काज बटन पट्टीच्या ठिकाणी, म्हणजे जिथं आपली घडी आहे तिकडे अर्धा इंच मार्क करायचं क्रॉस पट्टीच्या वरती, आणि इकडच्या बाजूला पण क्रॉस पट्टीच्या वरती अर्धा इंच मार्किंग करायचं कमरेच्या ठिकाणी, कमरेची आपली जी मार्जिनची लाईन आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. आता ही जी लाईन मी आता पॉईंट घेतलेले त्याला एका लाईननं ड्रॉ करून घेऊया आपण पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला आकार थोडासा ध्यानात येईल. आणि इकडचा भाग आहे तो या टक्सच्या ठिकाणी जुळवायचा. एक भाग आहे तो या टक्सला जुळवायचा आणि हा इकडचा भाग आहे तो या टक्सला जुळवायचा. आणि हा भाग मी आता थोडासा अंडरलाईन करते, म्हणजे हा भाग पण आपला कट होऊन जाणार आहे. ठीक आहे. हे भाग आपले कट होऊन जाणार आहेत. आता हे आकार कट करताना थोडेसे राऊंड शेपमध्ये आपण नंतर कट करूया. मी तुम्हाला दाखवेन कटिंग करताना. अगदी स्ट्रेट मी जशी लाईन मारली तसं नाही कट करायचा, थोडासा राऊंड शेप घ्यायचा आहे, जेणेकरून हा आकार जो राऊंड शेपमध्ये असा तयार होईल तो क्रॉस पट्टीला व्यवस्थित अटॅच होईल यासाठी. तर आता आपलं इथलं सगळं मेजरमेंट ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. आता आपण याचा कटिंग करूया. तर पहिल्यांदा आपण उंची कट करून घेऊयात. बघा, माप लक्ष देऊन कट करायची, म्हणजे चुकून आपलं मार्जिन वगैरे कट होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आपण. ठीक आहे. आता उंची मी कट केली मार्जिन सहित. बघा, मार्जिन आपली इथून चालू होती तर मार्जिन सहित कट केली. आता एक्स्ट्राचा जो पेपर आहे कमरेतला तो सुद्धा कट करून टाकूया. आणि आता आपण कट करायचा आहे पाठीमागचा मुंडा. ठीक आहे. पाठीमागचा मुंडा पहिल्यांदा कट करून घेऊया. ओके. आता समोरचा गळा आपला लहान असतो नेहमी ब्लाऊजचा, तर समोरचा गळा आपण कट करून घेऊया. एकदम मस्त असा पॅटर्न आहे आणि सगळ्यात वेगळा असा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. एक सुद्धा पॉईंट मिस करू नका, नाहीतर तुम्हाला थोडंसं स्टिचिंग करताना ध्यानात येणार नाही की मी नेमकं कशी किती मापं वाढवली कमी केली ते. कारण हे जे पॅटर्न आहेत ते पिसावरती ठेवताना सुद्धा त्यामध्ये ॲड करायचे आहेत किंवा मायनस करायचे आहेत, हे मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन. तर बघा शेवटपर्यंत त्यासाठी व्हिडिओ बघा. तर आता हा आपला समोरचा जो भाग आहे तो आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात, आणि हा आपला बॅक जो आहे तर तो पहिल्यांदा आपण रेडी करूयात ब्लाऊज कटिंगसाठी. तर यामध्ये काय रेडी करायचं आहे बघा. ही आपली जी उंची आहे ती एक्स्ट्रा आपण 1.5 इंच वाढवली होती उंचीमध्ये ब्लाऊजच्या. तर आपला 13.5 इतकी तयार उंची आहे बघा ब्लाऊजची, आणि इतका भाग तुम्हाला दिसत असेल, हा इतका भाग एक्स्ट्रा आलेला आहे. तर आपण आता काय करायचं आहे, 1.5 इंच वरती जी आपली मार्जिन शिलाईसाठी लागणारी शोल्डरमध्ये ती पकडायची आणि तिथून 13.5 खाली मार्क करून घ्यायचं. बघा मी इथं मार्क करून घेते. आता हे मार्क करून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, यामध्ये आणखी 1.5 इंच मिळवायचे, कारण आपली खालची जी कमरेची टीप आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला मार्जिन लागणार आहे. तर ते सुद्धा मी ॲड केलं इथं. आता आपण काय करायचं आहे, एक्स्ट्राचा राहिलेला जो पेपर आहे तो पहिल्यांदा अशी लाईन ड्रॉ करून घेऊया. आणि आता हा जो पेपर तुम्हाला दिसतोय तर हा आपला एक्स्ट्रा राहिलेला आपण कट करून टाकायचा. बघा अशा पद्धतीनं. आता मागचा गळा आपला रेडी किती आहे तर 7 इंच इतका आपला रेडी गळा आहे, तर तो ड्रॉ करून घेऊयात बरोबर 7 इंचावरती. बघा बरोबर 7 इंचावरती मी ड्रॉ करून घेतलं. आता इकडच्या बाजूला आपण 2.25 इंच इतकीच गळाची खोली घेऊया, किंवा डीप नेक. जास्त डीप नेक नाही आहे, सिंपल नेक आहे, त्यामुळे बरोबर मी 2.25च घेतला. आणि ही लाईन बरोबर जॉईन करायची आपल्या गळ्याच्या ठिकाणी. ठीक आहे. आणि इथून सुद्धा नकळत मी राऊंड शेप देऊन घेणार गळ्याला. तुम्हाला पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकताय, आणि पाहिजे तितकी उंची गळ्याची वाढवू पण शकताय. तर आपला 7 इतका मागचा गळा रेडी आहे ब्लाऊजचा, तर त्यामुळे मी आहे तसा शेप ड्रॉ करून घेणार. तर हा आपला पाठीमागचा भाग रेडी झाला बघा. यावरती मी टिक करून ठेवते. तर हा आहे आपला 34 इंचचा बॅक नेक. ठीक आहे.
हा आपण बाजूला ठेवूया. डायरेक्ट हा पेपर आपल्याला पिसावरती ठेवून कट करायचा आहे. तर कटिंग सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगेन शेवटच्या व्हिडिओच्या शेवटला. तर आता बघा फ्रंट आपण तयार करून घ्यायचा. तर त्यासाठी पहिल्यांदा मुंडा कट करून घ्यायचा आहे. मुंड्याचा आकार आपण जसा ड्रॉ केला होता तसा कट करून घ्यायचा. त्यानंतर बघा क्रॉस पट्टी कट करून घेऊयात. ही झाली आपली क्रॉस पट्टी. ठीक आहे. आता क्रॉस पट्टीच्या ठिकाणी आपण जे एक्स्ट्रा मार्किंग सोडलं होतं तर नकळत राऊंड शेपमध्ये इथं कट करून घ्यायचं आहे. अगदी नकळत राऊंड शेप येऊन घ्यायचा आहे थोडासा आणि नेऊन त्याच पॉईंटला मिळवायचं आहे. ठीक आहे. मी थोडासा नकळत राऊंड शेप घेतला बघा. आता आपले हे दोन पार्ट वेगवेगळे कट करून घेऊयात. मी कशा पद्धतीनं कटिंग करते हे तुम्ही जरासं तुम्हाला जास्त स्पीड वाटत असेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन स्पीड कमी करून व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तर बघा आकार कट केला. आता हा पण आकार कट करूयात आपण. आणि जसा आपण पेनने आकार ड्रॉ केलाय त्याचा व्यवस्थित विचार करत करत आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हा पण आकार आपला कट झाला. हा एक्स्ट्राचा टक्स आणि हा काखेतला एक्स्ट्राचा भाग हे पण आपले कट करून झाले. आता हे आपले पॅटर्न व्यवस्थित आपल्याला मिळाले बघा सगळे. बघा 3 पीस प्रिन्स कट 1 2 3 पीस प्रिन्स कट आणि हा बॅक हे आपले मिळालेले आहेत. आता हे कटिंग करताना किती वाढवायचे यामध्ये वाढवायला लागतात आपल्याला. आणि हे काय आपण नेहमी जसे ब्लाऊजचं कटिंग करतो तसेच करायचे असतात. तर हे आपण बाजूला ठेवूयात. आणि हे पार्ट कसे वाढवायचे पिसावरती हे मी आता तुम्हाला पटकन दाखवते. तर बघा इथं एक पीस घेतलेला आहे मी. आता पिसावरती हे भाग कसे वाढवायचे हे आपण पटकन थोडक्यात बघूया. चॉक घ्यायचा. आता बघा इकडची घडीची बाजू आहे म्हणजे हा डबल पेपर आहे किंवा डबल पीस आहे. तर बघा हा जो मुंड्याकडचा भाग आहे इथं आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचे नाही आहेत. हा जो कमरेकडचा भाग आहे खालचा त्या बाजूला आपल्याला वाढवायचे 1.5 इंच. आपण टक्स 1.5 इंचचा ठेवलेला त्यामुळे इकडे 1.5 इंच वाढवायचे. 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं बघा. आणि हा पार्ट व्यवस्थित ठेवायचा इथं 1.5 इंचावरती. ओके. आणि त्यानंतर आता मी एक्स्ट्रा सोडला आहे. तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवण्यासाठी मी हे ड्रॉ करून दाखवत आहे. बाकी तुम्ही कसे पार्ट पिसावरती वगैरे बसवायचे याचे सुद्धा आपण व्हिडिओ नक्की बघूया. नाहीतर लाईव्हला तुम्ही नक्की जॉईन व्हा. तिथं आपले डिटेल व्हिडिओ कटिंग, स्टिचिंग, ड्राफ्टिंग आणि पेपर कटिंगवरून आपला ब्लाऊज पीस कसा कट करायचा याचे डिटेल सगळे तुम्हाला तिथं मिळतील. तर हा भाग थोडासा राऊंड शेपमध्ये इकडे वाढवून घ्यायचा. बघा मी पार्ट बाजूला करते. तर हा आपला वाढवलेला भाग झाला. आता इथं आपले वाढवले तसेच इकडच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी इकडच्या बाजूला 1/2 इंच मार्जिन वाढवायची आहे. बघा शिलाईसाठी वाढवले. आता हा पार्ट झाला. आता आपला हा जो आहे शोल्डरचा भाग हा पण आपल्याला वाढवून घ्यावा लागणार आहे. तर यासाठी पण बघा आता आपला जो अस्तर आहे तो इथपर्यंत आहे किंवा कपडा. तर मी इथं लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे तुम्हाला थोडंसं समजेल. ठीक आहे. तर हा पण तिरक्यामध्ये बसणार आहे आपला पार्ट कारण इकडच्या बाजूला पण आपले दिसतंय तुम्हाला इकडच्या बाजूला पण आपले वाढणार आहेत. तर इथं 1.5 इंचावरती मी मार्क करून घेतलं आणि हे आपले 1.5 इंच इकडच्या बाजूला सुद्धा वाढणार आहे. तर या गळ्याकडच्या बाजूला अजिबात काही वाढवायचं नाही आहे तसाच आपला राहणार आहे. तर लाईव्ह शिवण क्लास नक्की जॉईन व्हा ताईंनो. तिथं तुम्हाला फ्रीमध्ये सगळं डिटेलमध्ये शिकायला मिळत आहे. तर भरपूर ताई जॉईन आहेत. तुम्ही पण जॉईन व्हा नक्कीच जॉईन करा. रोजच्या रोज या 2 वाजता आपला क्लास असतोय. तर बघा आहे तसा मी पॅटर्न ड्रॉ करून घेतला. आता आपल्या इकडं 1.5 इंचाचा टक्स आपण वाढवला आहे हा प्लस. ठीक आहे. आता या बाजूला आपल्याला 1/2 इंचाचा मार्जिन वाढवायचा आहे जे की आपल्याला शिलाईमध्ये लागणार आहे हे 2 पार्ट जोडण्यासाठी. ठीक आहे. हे आणि हे पार्टचं कटिंग सुद्धा मी दाखवलं कशा पद्धतीनं पेपर कटिंग ब्लाऊज पीसवरती ठेवून कसा कट करायचा आणि त्यामध्ये काय वाढवायचे कसे वाढवायचे ते.
तर हे मी तुम्हाला दाखवले हे 2 भाग, बाकीचे सगळे भाग आपण जसा रेग्युलर ब्लाऊज कट करतो तसा करायचा आहे. तर आज आपण 34 इंच साईजचा ब्लाऊज घेतलेला होता कटिंगसाठी. सुंदर आणि एकदम युनिक असा पॅटर्न आपला प्रिन्स कटचा आपण बघितलेला आहे. आणि हा आपला जो आहे क्रॉसपट्टी, तर ही 1 इंच खाली वाढवायची असते, हे तुम्हाला माहितीच आहे. थोडीशी वाढवायची असते फक्त रुंदीला. तर आजचा आपला पेपर कटिंग झालेला आहे आणि त्यावरून मी तुम्हाला पीस कसा कट करायचा हे पण थोडक्यात दाखवलं. तर डिटेल बघण्यासाठी तुम्ही लाईव्हला या नक्की, तिथं तुमचे सगळं शंका निरसन केलं जाईल किंवा कमेंटसुद्धा करू शकता तुम्ही, मी तुमची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. तर आज आपला 34 इंच ब्लाऊज कटिंग झालेला आहे. कसा वाटला पेपर कटिंग हे कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंना थँक्यू.